नमस्कार, मी भूषण जगताप, राहणार वडगाव हवेली, तालुका कराड। आज खंडेलवाल ज्वेलर्स आणि सराफ यांचा आज नवीन वास्तूमध्ये 11वा वर्धापन दिन आहे। गेली 100 वर्षाची ही परंपरा असलेलं हे दुकान अगदी कराड तालुक्यातच नव्हे, सातारा, सांगली, कोल्हापूर या 3 जिल्ह्यांमध्ये एक विश्वासाची अशी एक परंपरा असलेलं हे दुकान आहे। सर्वात प्रथम खंडेलवाल कुटुंबियांना मी ह्या नवीन वास्तूमध्ये झालेल्या ह्या 11व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो। तर अनेक ग्रामीण भागातील ग्राहक त्यांच्याबरोबर खंडेलवाल कुटुंबियांची नाळ जोडलेली आहे। आम्ही ज्यावेळी खरेदीला येतो त्यावेळी एक दुकानदार आणि आम्ही ग्राहक हे नातं न ठेवता एक आमच्याच कुटुंबातील एक ती व्यक्ती असेल आणि आम्ही एक ते कुटुंबातले जे त्यांचा भाग आहे अशा पद्धतीनं तिथं खरेदी करत असतो। आणि त्यांच्यावरती अनेक असा लोकांचा असेल, इथले जे ग्राहक आहेत त्यांच्यावरती विश्वास आहे, हे अगदी चोख सोनं आणि नातं विश्वासाचं असं एक त्यांच्याबरोबर असलेलं नातं आहे। आणि 100 वर्षापूर्वीपासूनचं हे दुकान आहे यांचं, त्यामुळं 3-4 जिल्ह्यातील ग्राहक त्यांच्याशी अगदी त्यांच्याबरोबर एक कुटुंबाशी जसं नातं जोडतो तशी एक नाळ जोडलेली आहे। तर खंडेलवाल कुटुंबियांना पुन्हा एकदा या 11व्या वर्धापन दिनानिमित्त नवीन वास्तूमध्ये होणाऱ्या आजच्या ह्या कार्यक्रमानिमित्त मी शुभेच्छा देतो।
20 वर्षापासून आहे। सोन्याच्या धंद्यामध्ये जो प्रामाणिकपणा दुर्मिळ होत चाललेला आहे किंवा व्यापारी वृत्ती वाढत चालली आहे, त्याचा विरोधाभास या ठिकाणी तुम्हाला दिसेल। अत्यंत सचोटीनं आणि प्रामाणिकपणे धंदा करून गिराईकांना पसंतीला आणि ऐपतीला उतरेल अशी सेवा हे खंडेलवाल कुटुंब पूर्णपणे गेली 20 वर्ष, म्हणजे मला परिचित असलेली 20 वर्ष, गेली अनेक वर्ष ते या धंद्यामध्ये आहेत आणि लोकांना चांगली सेवा देत आहेत। त्याबद्दल आज त्यांचा 12वा वर्धापन दिन आहे, त्या दिवशी मी त्यांना शुभेच्छा देतो।
सर्व्हिस गावापासून झाली. आज या कराड या शहरामध्ये या ठिकाणी 11 वर्ष ही शाखा आणि त्यांचा वर्धापन दिन साजरा होत आहे. खरं तर शेतकऱ्यांमध्ये एक विश्वासाचं नातं निर्माण करण्याचं काम जे एस कंपनीमध्ये त्यांच्या पिताश्रींनी या ठिकाणी केलेलं आहे आणि अतिशय चांगला व्यवसाय त्या कराड शहरामध्ये या परिसरामध्ये त्यांचा सुरू आहे. मी त्यांच्या या व्यवसायाला मनापासून आमच्या नाविन्य ग्रुपच्या वतीनं मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांना शुभेच्छा. आज ताराचंद मनरूपजी खंडेलवाल उर्फ TMK यांचा वर्धापन दिन. तसं बघायला गेलं तर कराडमध्ये एक विश्वसनीय नाव जे आहे ते म्हणजे खंडेलवाल आणि त्यांची 100 वर्षांची परंपरा या ठिकाणी ह्या पेढीची आहे. आणि शनिवार पेठमध्ये जे नवीन दालन त्यांनी उघडलेलं आहे त्याला 11 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सर्वसामान्य लोकांना इवन ग्रामीण भागातून आलेल्या सर्वांना एक चांगल्या पद्धतीचं विश्वासार्ह असं सोन्याचे दागिने घटना असे दिलेले आहेत आणि त्याच पद्धतीने एक विश्वासार्हता स्वतः जपलेली आहे. त्यांच्यावरती एक वेगळा विश्वास लोकांचा आहे आणि अशीच परंपरा ही शेवटपर्यंत अखंड राहो अशी मी सदिच्छा देते आणि इथून पुढेच्या वाटचालीसुद्धा त्यांना मी शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद.
पिढीचा आज 11वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्त पूजेचं आणि समारंभाचं आयोजन त्यांनी केलेलं आहे. तर त्या पूजेसाठी आणि समारंभासाठी त्यांना शुभेच्छा द्यायला आणि त्यांच्या पुढच्या कार्याला शुभेच्छा देण्यासाठी म्हणून मी आलो होतो इकडे आज. तर त्यांना या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो. आज या ठिकाणी ताराचंद खंडेलवाल यांचं सराफाचं दुकान म्हणजे सोन्याचं चांदीचं दुकान, हे दुकान गेले म्हणजे माझ्या जन्माच्या अगोदरपासून आपल्या रविवार पेठेत नेहरू चौकामध्ये त्यांचं मूळचं दुकान तिथे आहे. आणि ज्या वेळेपासून ते दुकान आहे त्यावेळेपासून माझ्या तिसऱ्या पिढीपासून ह्या खंडेलवाल परिवाराशी आमचे चांगले ऋणानुबंध आहेत, त्यांचे संबंध आहेत. आणि माणसंसुद्धा सोन्यासारखे आहेत. आणि इथलं जे सोनं जे आहे ते म्हणजे एकदम चोख सोनं आहे. आणि सोन्यापेक्षासुद्धा हे कुटुंब अतिशय चांगल्या पद्धतीचं, चांगल्या वागणुकीचं आणि आपल्या या कराड तालुक्याच्या महाराष्ट्रामधल्या सगळ्या बांधवांना आणि शेतकऱ्यांचं एक कुठलं दुकान असेल तर खंडेलवाल मामा म्हणून फेमस आहेत. आणि हे दुकान जे आज त्यांची शाखा या मार्केट यार्डमध्ये वर्धापनाचा मला वाटतं 9वा का 11वा वर्धापन दिन आहे. या वर्धापन दिनाच्या मी माझ्या वैयक्तिक यादव कुटुंबियांच्या वतीनं सर्व मित्रवर्गाच्या वतीनं या ताराचंद खंडेलवाल सोन्या चांदी दुकानास मी शुभेच्छा देत आहे. धन्यवाद. आम्ही या दुकानात पहिल्यापासून सोने खरेदी करतो. त्यांच्याकडे असलेला माल चांगला 100% गॅरंटीचा असतो. ही आमची परंपरा आहे. पहिल्यापासून आम्ही इथंच सगळं काही खरेदी करतो सोनं. आजपर्यंतच्या अनुभवाप्रमाणे सेवा उत्कृष्ट सेवा देतात. काही लबाडी वगैरे नसते त्यांच्यात, त्यामुळे आम्ही इथंच व्यवहार करतो. जवळजवळ वयाच्या 25व्या वर्षापासून आता 90 वर्ष वय आहे. इथंच सगळे व्यवहार केले, काही सोने घेत नाही. ताराचंद खंडेलवाल यांची ही कराडमधली दुसरी शाखा आहे. या शाखेला आता 11 वर्ष आज पूर्ण झाली आहे. या शाखेचा आज वर्धापन आहे. त्याआधी यांचे 100 वर्ष झाले पिढीजात हा व्यवसाय आहे. सचोटीने व्यवसाय करणं, शुद्धतेनं सगळं सोन्याची व्यवसाय करणं, यासाठी हे यांचं नाव प्रसिद्ध आहे. यांच्याबरोबर वसंतराव जे आता आहेत मालक आहेत, त्याच्यावर त्यांची 3 मुलं तोच व्यवसाय सचोटीनं पुढेही पार पाडत आहेत. फार छान पद्धतीनं लोकांना सेवा देणे, त्यांच्या सर्व अडीअडचणी ज्या असतील त्या त्यांना समजावून सांगून मालामध्ये कुठलीही भेसळ न होता विश्वासानं काम करणारी अशी पतपिढी आहे. त्यांच्या या 100व्या वर्ष पूर्ण होणाऱ्या ह्या पतपिढीला माझ्यातर्फे शुभेच्छा. माझं नाव वैशाली संजीव यादव, गाव माझं येरवळे. आणि जवळजवळ म्हणजे मी लहान होते त्याच्या अगोदरपासून म्हणजे माझ्या आत्यापासून आम्ही तिथं सोने खरेदी करतो. आणि एकदम सेवा अगदी सोने जे दागिने आम्ही केलेले आहेत ते एकदम 100% आम्हाला अगदी चांगले मिळालेले आहेत. आणि त्यांची पैसे घेण्याची सुद्धा सेवा जी आहे ती एकदम आपल्याला आपल्या ह्याच्याप्रमाणे असते, म्हणजे आपल्या सोयीप्रमाणे असते. त्यांची जास्त जबरदस्ती किंवा असं काही नसते. आणि एकदम चांगलेच दागिने आम्हाला मिळाले. सेवा एकदम चांगली असते, काही प्रश्नच नाही. आणि जे तर माझ्या म्हणजे लहान भावासारखं आहे पहिल्यापासून. एवढे आमचे जास्त संबंध आहेत पहिल्यापासून. आमचे हे कसे फॅमिलीच होणार आहेत. आमचं लग्न झाल्यापासूनच माझा यांच्याशी परिचय झाला. आमच्या आजी सासूबाई, माझ्या जाणकारीनुसार तर आजी सासूबाईंच्यापासून खरेदी करतात. त्या सासूबाई म्हणजे किरकोळ अशी बारशाला किंवा जावाला जरी खरेदी करायची असली तरीसुद्धा आम्ही इथूनच खरेदी करतो. आणि मला तर पूर्ण कोणतीही खरेदी करताना त्यांचंच मार्गदर्शन असेल, म्हणजे जे सांगतील ते सजेस्ट करतील त्याचीच मी खरेदी करते. म्हणजे व्यवस्थित मार्गदर्शन करतात, कोणती वस्तू चांगली टिकेल किंवा काय. आणि अशा कमी खरेदी केली, फक्त जोडायचं असलं टिकलेलं वगैरे काय तरीसुद्धा तेवढ्याच अगत्यपूर्ण त्यांचं वागणं असतं किंवा रिस्पेक्टफुल पूर्ण. म्हणजे अक्षरशः 1 ग्रॅम घ्या किंवा 1 तोळे घ्या, काय घेतलं नाही तरी तेवढ्याच विनम्रतेने त्यांची सेवा आहे. आणि आतापर्यंत मला तरी चेंज करण्याची किंवा तोड झालेली अशी काही प्रॉब्लेम नाही.
नमस्कार. प्रत्येक कुटुंबाचे एक फॅमिली डॉक्टर असतात, तसे प्रत्येक कुटुंबाचे एक फॅमिली सोनारसुद्धा असतात. कराडमधलं हे विश्वसनीय ठिकाण, या ठिकाणावरती गेल्या 100 वर्षापूर्वी ताराचंद मनरूपजी खंडेलवाल यांनी ग्राहकांच्या सेवेसाठी आपला सोना चांदीचा व्यवसाय सुरू केला. त्यांचे सुपुत्र वसंतरावजी खंडेलवाल यांनी तो समर्थपणे चालवला आणि आज वसंतरावजी खंडेलवाल यांचे 3ही चिरंजीव सन्माननीय जयेश खंडेलवाल, चेतन खंडेलवाल व मनीष खंडेलवाल हे आपल्या आजोबांचा आणि वडिलांचा सोन्या चांदीचा व्यवसायाचा जो काही वारसा आहे ते समर्थपणे चालवतात. ग्राहकांच्या मनामध्ये चांगल्या पद्धतीने या 3ही भावंडांनी आपल्या व्यवसायाप्रती एक आदराचं स्थान निर्माण करून या व्यवसायाला एक चांगल्या पद्धतीने चालना दिली. ग्राहकांशी चांगल्या पद्धतीनं अदबीनं वागणं असेल, त्यांना सेवा देणं असेल, हा व्यवसाय त्यांनी चांगल्या पद्धतीनं चालवला. आज या व्यवसायाचा 100 वर्ष जरी झाली असली तरी आज या वास्तूला इथं सुरुवात करून 11 वर्ष पूर्ण होत आहेत. मी आमच्या परिवारातर्फे या शॉपसाठी 11व्या वर्धापन दिनासाठी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. नमस्कार, मी वर्षा जिंकले. जवळजवळ 1-1.5 वर्ष झालं आम्ही खंडेलवाल ब्रदर्स आणि खंडेलवाल फादर्स यांच्याकडे येतो. तसं पाहता आपुलकीचं नातं जपणारे हे कराडमध्ये पहिलेच सोनार असं मला वाटतं. आणि दरवर्षी उत्साहानं ग्राहकांसाठी एक स्नेह मेळावा आयोजित करणारं अनोखं हे खंडेलवाल हे सोनार असं मला वाटते. आणि इथं आल्यावर या दुकानामध्ये खरेदीला आल्यावर प्रत्येक स्त्रीला माहेरी गेल्याचा अनुभव व्हावा. कारण इथं आल्यावर जे बाबा आहेत ते आपुलकीनं आमची चौकशी करतात. येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाची ते आत्मीयतेनं चौकशी करतात आणि नेहमीच ते प्रत्येक येणाऱ्या गिऱ्हाईकाला अगदी आवडीनं चहा थंड देत असतात. केवळ बाबाच नव्हे तर त्यांचे 3 पुत्र हे येणाऱ्या ग्राहकाला ग्राहक देवो भव असं मानून त्यांची सेवा करत असतात. त्यांची सेवा अतिशय अप्रतिम आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माणुसकी जपणारं हे सोनारांचं दुकान आहे. की मला असं वाटत नाही की हे कराडमध्ये पहिलंच दुकान आहे असं मला वाटते. की इतकी माणुसकी इतर कुठल्या दुकानामध्ये जपली जाते असं मला काही वाटत नाही. आणि वर्धापन दिनाच्या या सर्व खंडेलवाल फादर्स अँड ब्रदर्स या सर्वांना मी आणि सौभाग्यवती जाधव मॅडम यांच्याकडून मनपूर्वक शुभेच्छा. असा हा वर्धापन दिन दिवसेंदिवस वृद्धिंगत यावा ही ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद.
ताराचंद मनोहरजी खंडेलवाल यांचा वर्धमान दिन दरवर्षी हा वर्धमान दिन असतो. हा 11वा वर्धमान दिवस आहे. यांच्यात आपुलकी, माणुसकी आणि दान धर्म करण्याची जी काय वृत्ती आहे ही एक नंबर आहे. हे दरवर्षी सर्व ग्राहकांना इथं बोलून स्नेहबोधनाचा कार्यक्रम करतात. आणि खंडेलवालांच्या इथं दुकान आल्यावर एक पहिला म्हणजे अतिथी देवो भव असं आम्हाला जाणवतं. KMS न्यूज, स्पंदन मरांचे, नाते आपुलकीचे.